ए यार थांबा. तर नमस्कार मंडळी, आज जरा मोकर विषय करायचा आपल्याला आणि सगळी डार्लिंग स्क्वॉड एकत्र आली म्हणल्यानंतर विषय जरा टॉपचाच असणार आहे आजचा. हे गायबानं गाडीच्या मागं बसून बसून वैतागलेलं ते बसलं रस्त्यावर. हे आमचे बाबू डार्लिंग तर काही निवांत विषय पाचशेच असतो ह्या. हे बसल्यात म्हटल्यावर जरा नाचून घ्यावं. मोकार जरा कुचाळ्या चालल्या होत्या, सगळे ग्रुपनं थांबलो होतो. मोकार कुचाळ्या झाल्यानंतर आपण गेलो हे शिरलं वावरात, ह्याला पटकन वडत न्यायला घरात. कसं हे पोरं किती पण जरी मोठे झाले ना तरी त्यांचा बालिश पण कधी कमी होत नाही. ह्यांनी लावलेलं मोठं पतलू बेकार एकदम बसली बघत मोठं पतलू डायरेक्ट. तेवढ्यात चिवड्याचा पुडा गावला टेबलच्या खाली. कशी ह्या बादऱ्यांची नजर जाऊन आहे त्या पुड्यावर. तो पुडा 5 मिनिटात सपासट करून टाकला. तेवढ्यात नजर गेली यशाच्या पोटाकडे, तरी यशाच्या पोटात लपून ठेवलेला, म्हणून ह्यांना कुठं निवशी वाटत नाही. संध्या आणती आमची पोहे घेऊन, म्हणून तिला विचारलं किती शिकली पोरगी. शिव म्हणला आम्ही शाळेतच घातली नाही. मग म्हणला पोहे खावा पोरगीत जाऊ द्या. संध्या म्हणजे आपला संदेशच काय. तर 5 ते 10 मिनिटात सगळ्यांनी सगळं मोकळं गेलं. चहा आणि पोहे खालास म्हणलं ठरलं स्ट्रॉबेरी खायला. बाका बाका गाड्या घेऊन वावरापाशी आलो. या शिशरला वावरात म्हणलं कशी लाल बडक गावली मोकार. म्हणून आपण पण घेतले हातात जरा. आयला असली खतरनाक आणि गोड स्ट्रॉबेरी आहे का नाही. विषय 500. यश भाऊनं तर डायरेक्ट चिवड्याच्या पुढं स्ट्रॉबेरी भरली. बाबा तुझा म्हणलं नाद नाही. तिथनं आपल्याला जायचं होतं पाठी सातारला. गुलाबाचं फुल एक आहे पण कोणाला देऊ शकत नाही. तर म्हणलं चला आता सातारला. तर इथलं पुस्तकांचं गाव म्हणून भिलार हे फेमस गाव आहे. तर सातारा जाऊन आपल्याला पार्टी करायची होती आणि व्हिडिओ आवडत नक्की लाईक करायला लागते. चला बाय बाय.